नेक्स्ट मॅट्रिक्स दिलेला आहे याला, ज्याचा आपल्याला पुन्हा एक्सपोनेन्शियल फाइंड आउट करायचा आहे. 2 - 1 0 2. ओके, आता ऑलरेडी मी तिथे आयगेन व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि आयगेन वेक्टर साठी पण प्रोसेस झालेला, आपण खूपदा केलेलं आहे, त्यामुळे मी आता ते काही एक्सप्लेन करत नाही. इथं फक्त होतं काय आहे की आयगेन व्हॅल्यू 2 येते आणि ती दोनदा रिपीट होते. ओके, मग दोनदा रिपीट जेव्हा होते तेव्हा जो आपला कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करण्याचा जो मॅट्रिक्स आहे तो फाइंड आउट करण्याची आपल्याला टेक्निक यूज करावी लागेल. ओके, आता ती रिपीट होऊनच जाईल तुम्हाला लक्षात नसेल तरी. तर आता इथं होतं काय बघा, आयगेन वेक्टर फाइंड आउट करताना y = 0 हे एकच इक्वेशन भेटते, पण आपल्याकडे दोन नोंद. मग आपण एक्स ला असाइन करू आर. व्हॉट इज आर? आर इज अ रिअल नंबर. ओके, आयगेन वेक्टर काय होतो आपला? आर आणि 0. आर कॉमन घेऊन टाका, म्हणजेच 1 0 आर आयगेन वेक्टर्स ऑफ ए. ओके, पण आता आपल्याला जेव्हा तो कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करण्याचा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यात आपल्याला दोन आयगेन वेक्टर लागत असतात. ओके, हा पहिला आयगेन वेक्टर तर भेटला. आता दुसरा आयगेन वेक्टर भेटणार नाही, कारण दुसरी आयगेन व्हॅल्यू पण 2 आहे. ती जर पुन्हा आपण युज केली तर पुन्हा आयगेन वेक्टर सेमच भेटेल आपल्याला, दोन्ही सेम नको. आता आपल्याला ती प्रोसेस यूज करायची. नाव लेट डब्ल्यू बी लिनियरली नॉट. म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय बघा, हा जो 1 0 फाइंड आउट केला तो, आणि दुसरा एक आयगेन वेक्टर घ्यायचा आहे. तर डब्ल्यू कसा घ्यायचा आहे आपल्याला, की तो या 1 0 सोबत लिनियरली इंडिपेंडंट पाहिजे. लेट डब्ल्यू बी वेक्टर सच दॅट. ओके, डब्ल्यू वेक्टर घेऊन टाकू आपण, कसा घेतो सच दॅट की जो व्ही, व्ही म्हणजे आपण जो आता 1 0 फाइंड आउट केला आयगेन वेक्टर हा, त्याच्यासोबत तो कसा पाहिजे, सच दॅट v = 1 0 and w are linearly independent. मग आता आपल्याला एखादा वेक्टर सांगायचा आहे जो लिनियरली इंडिपेंडंट असेल डब्ल्यू सोबत. 1 0 आणि 0 1 माहिती आपल्याला हे लिनियरली इंडिपेंडंट असते. ठीक आहे, मग डब्ल्यू काय घेऊन टाकू 0. ओके, नाव पुढची प्रोसेस काय आहे, नाव वी फाइंड अल्फा अँड बीटा सच दॅट. आता आपल्याला अल्फा आणि बीटा फाइंड आउट करायचे. आता अल्फा बीटाने एक इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. ते इक्वेशन कोणतं आहे, a × w इज इक्वल टू अल्फा यू प्लस बीटा व्ही, असं ते इक्वेशन. ओके, मग आता आपला ए मॅट्रिक्स काय आहे तो लिहून घेऊ आपण, 2 - 1 0 2. ओके, डब्ल्यू काय आहे आपला, डब्ल्यू आहे 0 1. ओके, अल्फा इंटू यू म्हणजेच 1 0, बीटा इंटू 0 1. डब्ल्यू सॉरी, अल्फा यू बीटा व्ही नाही, तिथं काय पाहिजे, अल्फा व्ही बीटा डब्ल्यू. ओके, या व्ही आणि डब्ल्यू ने डिनोट केलं. आता प्रॉडक्ट घ्या, 2 × 0 0 -1 -1. ओके, 0 × 0 2 × 1 इज इक्वल, राईट हँड साईडला काय येतं बघा, अल्फा इंटू 1 बीटा इंटू 0, म्हणजे फक्त अल्फा, अल्फा इंटू 0 प्लस बीटा इंटू 1, म्हणजे अल्फा काय येतोय -1 आणि बीटा येतोय 2. ओके, आता त्याच्यानंतर एक दुसरा वेक्टर डिफाइन करायचा पुन्हा. तो कसा घ्यायचा, 1/अल्फा इंटू डब्ल्यू. आपण जो डब्ल्यू घेतलेला आहे त्याला 1/अल्फा ने मल्टिप्लाय करायचं. ओके, डब्ल्यू आपला 0 1 आहे आणि अल्फा हा -1, म्हणजे तो काही 0 आणि -1. ओके, आता आपण जो व्ही आयगेन वेक्टर घेतला होता तो व्ही आणि यू या दोघांचा मिळून तो टी डिफाइन करायचा. लेट टी इज इक्वल टू, टी काय घेऊ आपण आता इथं, व्ही घ्यायचा, व्ही काय 1 0, यू काय 0 -1. हा झाला आपला टी. आता टी भेटला, जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये रिझल्ट यूज केला होता तसाच यूज करायचा. ओके, आता या टी मुळे काय होईल, आपला जो मॅट्रिक्स आहे तो कशात रिड्यूस होईल, कॅनॉनिकल फॉर्म मध्ये. ओके, आता याचा कॅनॉनिकल फॉर्म जर लक्षात असेल तर ठीक, नाही तर आता मी पुन्हा एक्सप्लेन करतो. जेव्हा रिपीटेड आयगेन व्हॅल्यूज असतात तेव्हा त्याचं कॅनॉनिकल फॉर्म आता आपण पुढे मेन्शन करू.
देअरफॉर टी इनवर्स ए इंटू टी. ओके, त्याचा जो कॅनॉनिकल फॉर्म आहे त्याच्यात डायगोनल एंट्री असतात आपल्या आयगेन व्हॅल्यूज, रिपीटेड आयगेन व्हॅल्यूज. ओके, इथं असतो 1 आणि इथं असतो 0. ओके, याप्रमाणे काय असणार आहे तो आपला कॅनॉनिकल फॉर्म. याला डिनोट करून घेऊ आपण टी ने. हा झाला त्याचा कॅनॉनिकल फॉर्म. मग पुन्हा काय करू आपण आता, जसं आधी गेलो होतो तसं टी इनवर्स कॅन्सल करायला कशाने, टी मल्टिप्लाय करून टी ने. ओके, आणि टी कॅन्सल करण्यासाठी टी इनवर्सने पोस्ट मल्टिप्लाय करू. याच्यावरनं ए काय भेटेल आता डायरेक्टली तुम्ही. मग काय करणार आपण, टी ने टी मल्टिप्लाय करणार आणि टी इनवर्सने पोस्ट मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडला. आपल्याला काय भेटेल, ए इज इक्वल टू टी बी टी इनवर्स. आता याच्यात आपल्याला ए मॅट्रिक्स माहिती आहे, टी मॅट्रिक्स माहिती आहे, डी मॅट्रिक्स माहिती आहे, पण टी इनवर्स माहिती नाही. म्हणून आधी काय करून घ्या आपण, टी इनवर्स फाइंड आउट करून. ओके, आता टी मॅट्रिक्स जो आहे तो मी इथे लिहून घेतो, म्हणजे आपल्याला तो यूज करतो. टी मॅट्रिक्स काय होता, 1 0 0 1. एक मिनिट आधी करून 1 0 0 -1, 1 0 0 -1, 1 0 0 -1. हा आपला कोणता मॅट्रिक्स आहे, तर हा आपला टी मॅट्रिक्स आहे. ओके, आता पुढे काय करायचं आपल्याला, हा टी मॅट्रिक्स आहे, याचा टी इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. इथे समोर आहे. मग आधी काय करून घेऊ आपण, त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ टी. मग 1 फर्स्ट रो मध्ये, फर्स्ट कॉलम मध्ये, त्याला निग्लेक्ट करा म्हणजे मायनस. ओके, नंतर 0 0, 0च्या जागेवर 0, -1च्या जागेवर +1. साईन बदलायचे कोणाचे, नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत. दोन्ही नॉन डायगोनल एलिमेंट्स जो आहे जे साईन चेंज करण्याची गरज नाही. पुढे आता ऍडजॉइंट ऑफ टी. ऍडजॉइंट ऑफ टी काय असतो, याचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजेच काय, की कॉलमचे रोज, म्हणजे पहिला रो जो आहे -1 0, त्याला कसं लिहायचं, कॉलम वाईज. दुसरा रो आहे 0 1, त्याला कसं लिहायचं, कॉलम वाईज. हा झाला ऍडजॉइंट ऑफ टी. आणि पुढे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ टी पण लागेल. डिटर्मिनंट ऑफ टी काय, तर बघा ती त्याच्यावरून लक्षात येईल, 1 × -1 -1. मध्ये फोर टी इनवर्स इज इक्वल टी इनवर्स मॅट्रिक्स. आता काय करायचं, फॉर्म्युला याप्रमाणे, 1/डिटर्मिनंट ऑफ टी इंटू ऍडजॉइंट ऑफ टी. ओके, डिटर्मिनंट टी आहे आपला -1, म्हणजे थोडक्यात ऍडजॉइंटला -1 मल्टिप्लाय, -1चा +1 0 0 आणि -1. हा काय झाला आपला टी इनवर्स. ओके, आणि आता आपल्याला जो रिझल्ट यूज करायचा आहे तो यूज करू, तो लिहून घेऊ. ओके, नाव वी यूज. रिझल्ट काय आता इथं आपल्याप्रमाणे आधी पण लिहिलं होतं आपण, तो की ए इज इक्वल टू टी बी टी इनवर्स, then exponential of A is T into exponential of B into A inverse. मग आता आपण याचा यूज करून एक्सपोनेन्शियल ऑफ, कारण आपला ए हा टीबीटी इनवर्स आहे. ए हा काय, टीबीटी इनवर्स. मग एक्सपोनेन्शियल ऑफ ए इज इक्वल, पहिले टी लिहायचं आपल्याला, टी मॅट्रिक्स टी एक्सपोनेन्शियल ऑफ टी इंटू टी इनवर्स. आता तिन्ही मॅट्रिक्स लिहिली. टी मॅट्रिक्स आहे आपला, टी मॅट्रिक्स होता 1 0 0 -1, एक्सपोनेन्शियल ऑफ बी. ओके, आता बी मॅट्रिक्स आहे बघा आता हा. ओके, आणि याचा आपण ऑलरेडी जेव्हा आपण डिस्कस केलं तेव्हा त्याचा काय फाइंड आउट केला होता आपण, तो की त्याचा एक्सपोनेन्शियल काय येत होता ऑलरेडी मेन्शन केला होता. तो येतो आपला बी मॅट्रिक्स आहे ई स्क्वेअर. ई स्क्वेअर, त्याच्यानंतर ई स्क्वेअर आणि त्याच्यानंतर 0.
ते हा त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म जेव्हा याप्रमाणे असेल अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल तेव्हा त्याचा एक्सपोनेन्शियल याप्रमाणे असेल. टी इनवर्स आहे आपला 1 0 0 -1. पहिल्या दोघांचा प्रॉडक्ट घेऊन टाकू आपण. 1 इंटू ई स्क्वेअर ई स्क्वेअर. ओके पुढं 1 इंटू आणि 0 आहे दुसरा एलिमेंट म्हणून करत 1 इंटू ई स्क्वेअर आणि 0 इंटू ई स्क्वेअर पुन्हा ई स्क्वेअर. 0 इंटू ई स्क्वेअर -1 इंटू 0. 0 इंटू ई स्क्वेअर -1 इंटू ई स्क्वेअर मायनस ई स्क्वेअर. त्याला आता मल्टिप्लाय करा 1 0 0 -1. आता इथं ई स्क्वेअर इंटू 1 ई स्क्वेअर. दूसरा एलिमेंट 0. ई स्क्वेअर इंटू 0 ई स्क्वेअर इंटू -1 मायनस ई स्क्वेअर. पुढं 0 इंटू 1 ई स्क्वेअर इंटू 0. 0 इंटू 0 मायनस ई स्क्वेअर इंटू पहिले हा एलिमेंट 0 0 0 आणि नंतर ई स्क्वेअर. हा काय झाला त्याचा ई स्क्वेअर ई रेस टू मायनस ई स्क्वेअर 0 आणि ई स्क्वेअर असा काय झाला त्याचा एक्सपोनेन्शियल मॅट्रिक्स.